अभी नेक्स्ट सेशन के लिए हमारे जो गेस्ट है वो यहाँ पे पधार चुके हैं। नेक्स्ट हमारा जो टॉपिक था वो था मल्टी ड्रग रेजिस्टेंस के बारे में। मल्टी ड्रग रेजिस्टेंस में सबसे ज़्यादा फोकस में वो टाइम आया जहाँ पे टीबी के लिए हमने बहुत सारे अभियान चलाए और अभियान चलाने के बावजूद भी आज G20 हो, WHO हो, वो सभी लोग हमारे लिए सिर्फ गाइडेंस देने का काम कर रहे हैं। हालांकि दवाइयाँ हम ही बना के दे रहे हैं उनको भी और अपने लिए भी। तो इस विषय में फार्मासिस्ट का डॉक्टर के तरीके से क्या सहयोग मिल सकता है, क्या काउंसलर के तरीके के ऊपर हम काम कर सकते हैं या फिर प्रॉपर मेडिकेशन उनको दे सकते हैं, इसके बारे में जानकारी देने के लिए हमारे यहाँ पे श्री मनोज जी चौधरी सीनियर डॉट प्लस और टीबी HIV सुपरवाइजर म्युनिसिपल कॉर्पोरेशन अमरावती के तरफ से हमको यहाँ पे ज्वाइन हुए हैं। मैं कौशल जी सारड़ा और श्रीकांत राजूरकर इनको विनंती करता हूँ कि उनका पुष्पगुच्छ देकर स्वागत करें। एक बार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। एका शब्दामध्ये त्यांनी आपल्याला होकार दिला आणि या कार्यक्रमाचं महत्त्व आणि त्यांच्या घेतलेल्या मेहनतीला प्रतिसाद अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात कमी केसेस सध्याच्या परिस्थितीत टीबीचे आहे। याच्यावर तर विवरण मी जास्त करणार नाही। सर्वात प्रथम आपण त्यांच्या डिपार्टमेंट कडून जे आपल्याला प्रमोशनल व्हिडिओज, प्रमोशन म्हणजे आपल्याला पब्लिसिटी चांगल्या विषयाची करायची आहे, त्याच्याविषयीचे काही विवरण व्हिडिओज आपल्याला मिळालेले आहेत ते आपण पहिले बघून घेऊया। सक्रिय भूमिका निभाए। टीबी हारेगा, देश जीतेगा। टीबी के बारे में तो सुना ही होगा। टीबी रोग कोई अजनबी नहीं, एक परिवार की तरह इस देश का अटूट हिस्सा है। एक परिवार की तरह जिनका साथ हमें कदम कदम पर निभाना होगा, जिनका खूब लाना है, टीबी से मुक्त कराना है। आज भारत सरकार की संकल्पों को साझा कर प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान की एक अहम कड़ी बनकर समुपोषण, जांच, व्यवसाय और अन्य सहायता को सुनिश्चित करने या फिर दूसरों को आगे मदद करने का एक नया तरीका गैर सरकारी संगठन, सार्वजनिक और निजी संस्थाओं, जनपदों को सहायता प्रदान करने की इच्छुक सभी निक्षय मित्र इस अभियान में भाग लेने के लिए आपने भी टीबी रोगियों की मदद करने की जिम्मेदारी है, क्योंकि जब भारत आदान कैंसर रोगी टीबी भारत देश जीतेगा। हर सरकार, हर संस्था, सिविल सोसाइटी से जो हर प्रतिनिधि से भी ये संकल्प लेने के लिए आग्रह करता हूँ कि वो टीबी के उस लाख % तक पहुंचने में, टीबी फ्री इंडिया बनाने में सक्रिय भूमिका निभाए। टीबी हारेगा, देश जीतेगा। मी मनोज चौधरी ट्युबरक्युलोसिस कंट्रोल करण्यासाठी केंद्र सरकारच्या जे स्कीम आहे, वेगवेगळे प्रोग्राम आहेत त्यांचे, त्याच्यामध्ये एक RNTCP ज्याला
आधी NTEP म्हणत होतो, म्हणजे प्रोग्रामचे नाव काही काही दिवसांनी जसं अपडेट होत जातात तसं बदलत जातात. आता RNPCPचं आणखी NTEP केलं आहे त्यांचं. पहिल्यांदा कंट्रोल होतं, आता त्यांना इलिमिनेशन करायचं आहे, म्हणून त्याचा प्रोग्राम केला जातो. हा केंद्र सरकारचा जो प्रोग्राम आहे हा वेगवेगळ्या स्टेट केंद्राने वेगवेगळ्या स्टेटकडे दिलेला आहे. जसं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे जिल्हे आणि कॉर्पोरेशन्स हा प्रोग्राम राबवते. आपल्या इथे अमरावती महानगरपालिका आणि अमरावती रूरल असे दोन हेड अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जातो. तर अमरावती कॉर्पोरेशनमध्ये कमिशनर त्याचे हेड आहे आणि अमरावती ग्रामीणमध्ये DHO असतात त्याचे हेड. तर हा जो प्रोग्राम राबवला जाते तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात. जसं ड्रग रजिस्टरसाठी स्पेशल माझी पोस्ट आहे. माझ्याकडे .+ म्हणजे जो सेन्सिटिव्ह TBचा जो प्रोग्राम असतो त्याला डॉट्स म्हटलं जाते आणि ज्याच्यामध्ये रेजिस्टंट TBचा प्रोग्राम राबवला जाते त्याला ड्रग रजिस्टर .+ म्हटलं जाते. तर .+चं माझ्याकडे आहे, मी .+चा सुपरवायझर आहे. जे पेशंट जे ड्रग रेजिस्टंट असतात, जे त्यांना ड्रग रेजिस्टंट ज्याची वेगळी ट्रीटमेंट राहते, वेगळी मेडिसिन राहते, त्याचं सुपरविजन माझ्याकडे आहे. आणि प्लस TB HIV पण आहे. जे असे पेशंट असतात जे HIV पॉझिटिव्ह पण राहतात आणि ज्यांना TBची पण ट्रीटमेंट राहतात, त्याला को इन्फेक्टेड म्हटलं जाते, असे याचं मी सुपरविजन करतो. नेक्स्ट, तर ड्रग रेजिस्टंटवर यायसाठी आपण फक्त 2 स्लाईड या ड्रग सेन्सिटिव्हच्या आहे, याच्यासाठी थोडंसं समजून घेऊ, नंतर आपल्याला ड्रग रेजिस्टंट पाहायचं आहे. तर याच्यामध्ये हा जो आजार आहे ट्युबरक्युलोसिस, हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हा रॉड शेप बॅसिला असतात बॅक्टेरिया, याच्यामुळे होतो. याचं डिस्कवरी रॉबर्ट कोक 24 मार्च 1882 ला झाला आहे. नंतर याचं स्प्रेडिंग जे आहे फ्रॉम 1% टू अनदर पर्सन हे थ्रू कफिंग, स्नीझिंग, टॉकिंग, सिंगिंग, म्हणजे हा जो बॅसिला आहे पर्टिक्युलरली हा लंग्समध्ये एंटर करतो आणि लंग्समध्ये एंटर केल्यामुळे जेव्हाही आपण आपलं तोंड उघडतो ज्याला झालेला आहे, तर ते कफिंगसाठी असो, स्नीझिंगसाठी असो, टॉकिंगसाठी असो, तर अशा वेळेस हे जे बॅक्टेरिया आहेत हे हवेमध्ये पसरतात आणि हवेमध्ये पसरल्यानंतर जेव्हा तिथे एखादा ज्याची इम्युन पॉवर कमी झालेला आहे असा व्यक्ती संपर्कात येतो, तेव्हा तो जेव्हा श्वास घेतो तेव्हा त्याच्या शरीरात जातो, असं याचं स्प्रेडिंग आहे. नंतर याचे सिम्पटम्स आहे मोर दॅन कफ मोर दॅन 2 weeks, राईज इन टेम्परेचर ॲट इव्हिनिंग, वेट लॉस ऑफ ॲपेटाईट, हिमोप्टिसिस म्हणजे ज्याच्या खोकल्यामध्ये थुंकी पडतात, असे चेस्ट पेन, पाल्पिटेशन. आता याचे जे टाईप आहे TB पूर्ण जो डिवाइड केलेला आहे, एक डिपेंडिंग अपॉन साईट, म्हणजे 2 प्रकारचा आहे, एक पल्मोनरी आणि एक एक्स्ट्रा पल्मोनरी. जास्तीत जास्त याचं जे इन्फेक्शन आहे, जसं मी सांगितलं की एखादा निरोगी व्यक्ती ज्याला झालेला नाही आहे परंतु ज्याची इम्युन पॉवर कमी झालेली आहे, जेव्हा इन्फेक्टेड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा त्याला पहिल्यांदा ते लंग्समध्ये जातात आणि नियर अबाउट जे TBचे पेशंट असतात त्याच्यामध्ये 75% मोर दॅन 75% हे पल्मोनरी असतात, म्हणजे त्यांचं लंग्स हे इन्फेक्टेड असते. तर याच्यामध्ये पल्मोनरी आणि एक्स्ट्रा पल्मोनरी असे 2 पार्ट केलेले आहे. एक्स्ट्रा पल्मोनरीमध्ये नख आणि केस सोडून कुठल्याही ऑर्गनचा TB होऊ शकतो, त्याला एक्स्ट्रा पल्मोनरी म्हणतात. लंग्स सोडून जनरली नखाचा आणि केसाचा TB होत नाही आणि लंग्स सोडून बाकीचा कुठलाही युटेरसचा होते, स्किनचा होते, इव्हन डोळ्याचा सुद्धा TB होते, बोनचा TB आहे. तर डिपेंडिंग अपॉन साईट त्याचे सिम्पटम्स पण वेगवेगळे दिसतात. जसं बोनचं असेल तर त्याला उठता बसताना त्रास होईल, गर्भाशयाचा TB असेल तर त्याच्यामध्ये त्याला पण इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल. तर अशा प्रकारे 2 याच्यामध्ये त्याचं डिवायडेशन केलं आहे, पल्मोनरी आणि एक्स्ट्रा पल्मोनरी. आणि ट्रीटमेंटचा जर जो पार्ट आहे, ट्रीटमेंटच्या पार्ट नुसार जर पाहिलं तर हा एक DSTB आणि DRTB. DSTB म्हणजे ड्रग सेन्सिटिव्ह TB आणि DRTB म्हणजे ड्रग रेजिस्टंट TB. जे सध्या अस्तित्वात जे 4 रामबाण ज्याला औषध बनतात HRZE, हे 4 ड्रग ज्याला 4 पैकी 4ही चालतात त्याला ड्रग सेन्सिटिव्ह TB म्हणतात. याच्यापैकी एखाद्याला जरी तो पेशंट रेजिस्टंट असेल तर त्याला मग DRTB मध्ये टाकल्या जाते. HRZE तुम्हाला माहिती आहे, H म्हणजे आयसोनियाझाईड, R म्हणजे रिफॅम्पिसिन, Z म्हणजे पायरिझिनामाइड आणि E फॉर इथॅम्बुटाल. हे 4 ड्रग सेन्सिटिव्ह TB मध्ये वापरल्या जातात आणि जवळपास 15-20 वर्षाच्या आधी जर आपलं पाहिलं हिस्ट्री 2010 पर्यंतच, तर याच 4 ड्रग्सवर सगळं काम आपल्याला भागावं होतं. जरी तो रेजिस्टर्ड असो ठीक आहे, जर त्यावेळेस रेजिस्टर्ड असला तर त्याला मरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परंतु 2010 नंतर आपल्या इथं पूर्ण स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात हा DRTBचा प्रोग्राम राबवला गेला. नेक्स्ट,
तर DSTD मध्ये टोटल 6 महिन्याची ट्रीटमेंट राहते. 6 महिन्याच्या ट्रीटमेंट पैकी 4 महिने इंटेन्सिव्ह फेज आणि 2 महिने कंटिन्युएशन फेज असे राहतात. तर पहिले 4 महिने जे राहतात इंटेन्सिव्ह फेज त्याच्यामध्ये 4ही ड्रग्ज दिले जातात HRZE, त्याला 4FDC म्हणतात. आणि 2 महिने कंटिन्युएशन फेज आहे, त्याच्यामध्ये HRE म्हणजे त्याच्यामध्ये पॅराझिनामेट राहत नाही. तर याच्या आता फिक्स डोस कॉम्बिनेशन आलेला आहे. जर एक गोळी पाहिली आपण तर त्या एका गोळीमध्ये हे 4ही ड्रग्ज राहतात एका पिलमध्ये, आयसोमेझाइड, रिफॅम्पिसिन, पॅराझिनामेट आणि इथेनॉल, त्याला 4FDC म्हणतात. आणि ती IP मध्ये दिल्या जातात पहिले 4 महिने, नंतर 2 महिने जे आहे त्याला 3FDC म्हणतात, त्याच्यामध्ये पॅराझिनामेट राहत नाही. आणि आता कोणी किती गोळ्या घ्यायच्या, एका गोळीमध्ये ते 4 ड्रग्ज आहे 4 महिने, नंतर एका गोळीमध्ये ते 3 ड्रग्ज असतात ते 2 महिने. आता ह्या कोणत्या म्हणजे ह्या गोळ्या कुणी किती घ्यायच्या तर त्याच्यानुसार त्याचे वेट बँड आहे. 25 ते 34 किलो असेल तर 2 गोळ्या आहे, आणि 35 ते 49 असेल 3 आहे, 50 ते 64 असेल 4 आहे, आणि 65 ते 75 किलो जर वजन असेल तर 5 आहे, आणि सॉरी ते रिपीट झालं, 75च्या जर वजन असेल तर 6 गोळ्या आहे. नेक्स्ट आता आपण मेन ड्रग रेजिस्टंट TB वर येणार आहोत. तर आता पहिले ट्रॅडिशनल जी मेथड होती म्हणजे आपल्या थुंकीमध्ये TBचा बॅसिला आहे की नाही ही शोधण्याची ती जी पद्धत होती त्याच पद्धतीवर आपण 2010 पर्यंत होतो. त्यामुळे ड्रग रेजिस्टंट आहे नाही आहे काही समजत नव्हतं. परंतु 2010 नंतर वेगवेगळ्या मशीना आल्या आणि त्या मशीनामुळे आपल्याला समजायला लागलं की हा ड्रग रेजिस्टंट आहे की ड्रग सेन्सिटिव्ह आहे. तर त्याच्यामध्ये एक CBNet आणि TrueNet, आता हे आपल्या इथे काय काय आहे अवेलेबल ते सांगत आहे. CBNet आणि TrueNet मशीन आहे. आता हे CBNet आणि TrueNet जे मशीन आहेत तर हे आहेत, एक भाजी बाजारला CBNet मशीन आहे आणि सबमिस प्लॉट PDMMC आणि बडनेरा या 3 ठिकाणी TrueNet मशीन आहे. ह्या दोन्ही मशीना फक्त रिफॅम्पिसिनला रेजिस्टंट आहे की नाही पेशंट ते सांगतात. यासाठी एकतर स्पुटम किंवा मग कुठला फ्लूट, एखादी काही गाठ वगैरे आली असेल त्याच्यातला पस किंवा युटेरसचं जर ती आपल्याला रेजिस्टंट आहे की नाही ते पाहायचं तर तिचं एंडोमेट्रियमचं मटेरियल वगैरे असं आपल्याला लागतात. युरिन आणि स्टूल सोडून सगळं फ्लूइड आणि स्पुटम हे या मशीनला चालतात. आणि आता रिफॅम्पिसिन रेजिस्टंट आहे की हे फक्त आपल्याला इथं अमरावतीत कळू शकते कारण आपल्याजवळ फक्त तेवढीच आहे. पण याच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या ड्रग्जला रेजिस्टंट आहे की नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला नागपूरची मदत घ्यावी लागते. तिथं इंटरमिजिएट रेफरन्स लॅब IRL आहे. त्या लॅबमध्ये मग आणखी जे ड्रग्ज आहे वेगवेगळे INH म्हणजे आयसोनियाझाइड, FQ म्हणजे फिनोक्विनोलोन्स. याच्यामध्ये फिनोक्विनोलोन्स इज नॉट अ सिंगल ड्रग, याच्यामध्ये मॉक्झिफ्लोक्झॅसिन, लिओफ्लोक्झॅसिन हा जो ग्रुप आहे तो येतो पूर्ण. आणि SLI म्हणजे सेकंड लाईन इंजेक्टेबल, याच्यामध्ये पॅनामायसिन, ॲमिकासिन असे येतात जे इंजेक्टेबल आहेत ते. तर ह्या ड्रगला रेजिस्टंट आहे की नाही पाहण्यासाठी आपल्याला ते नागपूरला पाठवतात. तर त्याला त्या टेक्निकला म्हटलं जाते LPA म्हणजे लाईन प्रोब एसे, आणि हे तिकडला जे दिसतं पूर्ण ते पूर्ण नागपूरला होतात. म्हणजे आपण पहिल्यांदा रिफॅम्पिसिन रेजिस्टंट आहे की हे पाहायचं, किंवा रिफॅम्पिसिन रेजिस्टंट असेलही समजा तर सगळ्या होऊ शकतो. उत्तम पॉझिटिव्ह जर निघाला तर त्याला आपल्याला आणखी समोर जायचं आहे रेजिस्टंट पाहण्यासाठी. तर आपण इथे रिफॅम्पिसिन रेजिस्टंट पाहू शकतो. परंतु रिफॅम्पिसिन रेजिस्टंट जर नाही आलं आपल्या इच्छा मशीनवर तर होऊ शकते आणखी काय कुठलेल्या 3 ड्रग्जला रेजिस्टर्ड असू शकते. म्हणून इथे जर सेन्सिटिव्ह जरी आलं तरी आम्ही ते सॅम्पल पुन्हा नागपूरला पाठवतो, कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया स्पुटममध्ये बॅक्टेरिया आहे. परंतु रिफॅम्पिसिन रेजिस्टंट नाही तरी बाकीच्या ड्रग्जला रेजिस्टर असून म्हणून ते नागपूरला पाठवतो. त्याच्यामध्ये बाकीचे मग INH, FQ आणि SLI एवढं कळते. तर मग हे सगळं त्याचं झाल्यानंतर जो त्याचा रिपोर्ट आहे त्याच्यानुसार मग त्याला मेडिसिन चालू करायची असते. आता हे महत्वाचं आहे की ड्रग रेजिस्टंट का निर्माण होते. ड्रग सेन्सिटिव्हची ट्रीटमेंट इतक्या दिवसपर्यंत, आता बराच हा आजार खूप जुना आहे, महाभारतामध्ये याचं वर्णन आढळते. तर आतापर्यंत तो ड्रग सेन्सिटिव्ह होता, पण गेल्या 50 वर्षापासून जवळपास आपण निश्चित सांगू शकत नाही एक ड्रग रेजिस्टंट निर्माण झालं. आणि ड्रग सेन्सिटिव्ह हा आपल्या निसर्गाने दिला, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस द्यायला. परंतु जो ड्रग रेजिस्टंट जो निर्माण केलाय हा आपण निर्माण केला. इट्स अ मॅनमेड फिनॉमिना. आपण काय केला तर त्याचं पहिलं कारण आहे इनॲडेक्वेट डोस. इनॲडेक्वेट डोस म्हणजे जो मी जो सांगितला HRZD हे जे 4 ड्रग्ज आहेत, तर याच्यामध्ये 4 गोळ्या असेल तर नाही मला 4 गोळ्या घेतल्या की वॉमिटिंग होते असं होते, 3च गोळ्या घेऊन पाहायच्या, 2च गोळ्या घेऊन पाहायच्या, म्हणजे अनसफिशियंट अनएडेक्वेट त्याच्यामध्ये
घेतलं त्याच्यामुळे एक रेजिस्टन्स निर्माण होतोय. कारण की काय होते, तो जो बॅक्टेरिया पूर्णतः किल होत नाही. नंतर दुसरं कारण इनसफिशियंट नॉट कम्प्लिटेड फुल कोर्स ऑफ ट्रीटमेंट. म्हणजे 6 महिन्याची ट्रीटमेंट आहे, याच्यामध्ये पेशंटला पहिल्या 15 दिवसात किंवा एका महिन्यातच गोळ्या घेतल्या की त्याला चांगलं वाटायला लागते. त्याच्यामध्ये एक इलिटरसी खूप मोठं कारण आहे. त्यांना चांगलं वाटायला लागलं की त्यांना असं वाटतं हे गव्हर्नमेंटवाले मूर्ख आहे, हे विनाकारण 6 महिन्याची ट्रीटमेंट देतात, आपण 1 महिन्यात तर चांगलं झालो. तर त्यांना चांगलं वाटायला लागते, त्यामुळे ते ट्रीटमेंट बंद करून देतात. म्हणजेच अनसफिशियंट. आणि नंतर जो आहे इरेग्युलर म्हणजे 6 महिन्याची जर ट्रीटमेंट आहे, पहिले आठवडा 1 वेळा घ्यायची, मग अजून 4-5 दिवस खाली घ्यायचे, मग अजून 2-3 दिवस घ्यायची, मग अजून स्टॉप करायचं, असं ब्रेक मध्ये. म्हणजे ते 6 महिन्याची ट्रीटमेंट कोणी बरेचसे असे आहेत 9 महिने 10 महिने 1-1 वर्ष लागतात ते ट्रीटमेंट कम्प्लीट व्हायला. म्हणजे त्यांची IP जे आहे तेच 4-5 महिने तरी संपत नाही. तर हे 3 कारण याच्यामध्ये आहेत, इनएडेक्वेट डोस, अनसफिशियंट आणि इरेग्युलर. आता याच्यामुळे काय होते की स्पॉन्टेनियस जेनेटिक म्युटेशन इन मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस बॅसिला. आता म्युटेशनचा हा जो शब्द आहे आपण 2-3 वर्षाच्या आधी कोरोनाच्या याच्यामध्ये पाहिला की जेव्हा कोरोनाला 7 महिन्यानंतर आपल्याला समजलं की आता अजून त्याच्याच वेगळा एक त्याच्यामध्ये म्युटेशन झालेला आहे, तो नवीन त्याच्यामध्ये बॅक्टेरिया व्हायरस आलेला आहे, त्याच्या आता स्प्रेडिंग कॅपॅसिटी जास्त झालेली आहे. तर हे काय होते की त्याच्यामध्ये तो जो बॅक्टेरिया प्रत्येक जीवाला आपल्या याच्यामध्ये काहीतरी ॲडव्हान्स करण्याचा निसर्गानेच एक दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये तो काहीतरी आपलं नवीन हे करत राहते आणि त्याच्यामुळे जो आधीचा जो त्याला ड्रग्सचा जो रिस्पॉन्स असते ज्याच्यामुळे तो किल होतो किंवा सर्वाईव्ह करू शकत नाही, सर्वाईव्ह करण्याचा अधिकार सर्व जीवांना आहे, त्यामुळे तो सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे तो स्वतःला काहीतरी अडॉप्ट करतो. जर हीच प्रोसेस जर खूप लॉंग होत असेल तर त्याला इव्होल्युशन म्हटलं जाते. जसं सापाला पाय होते आधी, मग तो अशा ठिकाणी दऱ्याच्यामध्ये राहत होता की त्याला पाय काढून टाकले, तर ते झालं इव्होल्युशन, म्हणजे उत्क्रांती ज्याला म्हणतात. हे ह्या पिरियडला खूप वेळ लागतात, परंतु जर सडन ड्रास्टिक चेंज झाला त्याच्या जीन्समध्ये त्याला म्युटेशन म्हटलं जाते. तर या बॅक्टेरियामध्ये मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या बॅक्टेरियामध्ये असंच एक सडन ड्रास्टिक चेंज होतो ज्याच्यामुळे तो त्या ड्रग्जला मग मानत नाही. आणि त्याचे कारण हे आहे, तर त्याच्यामध्ये असं म्युटेशन होते. तर हे त्याचे 3 कारण आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की एक ड्रग रेजिस्टंट पेशंट आहे, रिफॅम्पिसिनला रेजिस्टंट आहे, आयएनएसला रेजिस्टंट आहे, अजून बऱ्याच काही याला रेजिस्टंट आहे. तर असा याला रेजिस्टंट असलेल्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यापासून जो दुसऱ्याला होईल, एक जो दुसरा पेशंट आहे समजा निरोगी, त्याला आतापर्यंत कधीच TB झालेला नाही आहे, परंतु तो ड्रग रेजिस्टंट पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आला तर त्याला जो होणारा जो TB आहे तो ऑलरेडी ड्रग रेजिस्टंटच राहतो. आणि हा ज्याला रेजिस्टंट आहे तो त्याला रेजिस्टंट राहते, कारण जे बॅक्टेरिया याचे त्याने घेतले पूर्ण, त्यामुळे तो पण तसाच रिस्पॉन्ड करतो. आता आपण जर जीन्सचं पाहिलं, हे थोडंसं किचकट आहे, तर प्रत्येक याच्यामध्ये रिफॅम्पिसिन जो जीन्स आहे त्याला म्हणतात RPOB याला म्हणतात. आणि याच्यामध्ये 2 प्रकारचे जीन्स असतात, एक वाईल्ड जीन्स आणि एक म्युटंट जीन्स. वाईल्ड जीन्स म्हणजे जे ओरिजिनल त्याचे जे जीन्स असतात पहिले, म्हणजे ड्रग सेन्सिटिव्हिटी ट्रीटमेंट त्याला लागते, जे ओरिजिनल जीन्स असतात त्याला वाईल्ड जीन्स म्हणतात. असे 8 प्रकारचे वाईल्ड जीन्स असतात त्याच्यामध्ये आणि 4 म्युटंट जीन आहे. आता हे म्युटंट जीनचा जो नंबर आहे 4, हे काही स्टेबल राहत नाही. जसजसं त्याच्यामध्ये आणखी म्युटेशन होत जाईल, जसजसं तो आणखी ॲडव्हान्स होत जाईल, होऊ शकते काही दिवसानंतर सर्व ट्रीटमेंटच त्याच्यावर फेल होऊन जाईल, असं कुठलंच ड्रग राहणार नाही की त्या पेशंटला TB दिलं. तर त्यामुळे ते म्युटंट जीन हे वाढत जाईल. हा सध्याचा फिगर आहे 4. आणि INH मध्ये 2 जीन्स असतात, कॅटजी आणि INH. एकाला हाय म्हणतात, एकाला लो म्हणतात. तर याच्यामध्ये वाईल्ड जीन 2 असतात आणि याच्यामध्ये INH मध्ये वाईल्ड जीन 1 असतात आणि म्युटंट जीन याच्यामध्ये 4 आणि याच्यामध्ये 2. तसंच सेकंड लाईन हे जे आपण पाहिलेलं आहे याच्यामध्ये 2 याच्यामध्ये डिवाइडेड केलं आहे. फर्स्ट लाईन मध्ये रिफॅम्पिसिनला रेजिस्टंट आहे की नाही ते पाहायला जातात आणि INHला. आणि सेकंड लाईन मध्ये क्युनोबन्स म्हणजे लिओफ्लॉक्झेसिन, ऑक्झिफ्लॉक्झेसिन, सिप्रोफ्लॉक्झेसिन आणि नंतर SLI म्हणजे सेकंड लाईन इंजेक्टेबल. आता हे जे सेकंड लाईन इंजेक्टेबल आहे, गेल्या 2-3 वर्षापासून जे TBची ट्रीटमेंट आता बरेचसे ॲडव्हान्स होत आहेत दिवसेंदिवस. तर पहिल्यांदा 2 वर्षाची ट्रीटमेंट राहत होती पेशंटची, त्याच्यामध्ये पहिले 6 महिने त्याला इंजेक्टेबल घ्यावे होते, परंतु त्या इंजेक्टेबलमुळेच दररोज इंजेक्शन 6 महिने घेणं कानामॅयसिनचं. तर आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक नवीन ड्रग्स लॉन्च केलेला आहे जे भारतात बनत नाही, पेडाक्विलिन नावाचं, आणि अत्यंत महाग आहे ते. आता आम्हाला 5.5 लाख रुपयाची ते डबी सांगितली, आता नेमकं किती आहे काय माहिती.
तर ते आपल्या देशामध्ये बनत नाही, तर त्याच्यामुळे ते ड्रग आपल्या इथे आणलं 2018 पासून. त्यामुळे हे जे SLI आहे, सेकंड लाईन इंजेक्टेबल, त्यातून काढून टाकले. आणि जो 24 महिन्याचा जो पिरियड होता MDRTBचा, तो 24 महिन्याचा पिरियड एकदम 9 महिन्यावर आणला, कारण की ते बेडॅक्विलिन आणला. आणि त्याचा रिझल्ट सांगतो की पहिल्या 24 महिन्याची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा 50% रेट होता क्युअर होण्याचा फक्त. आता जवळपास त्याचा 90% रेट झालेला आहे. ट्रीटमेंट पण कमी झाली आहे 9 महिन्याची, आणि त्याचा रेट पण म्हणजे जवळपास 10 पेशंट लागले, त्यातले 9 पेशंट क्युअर होतात, सक्सेस होतात. तर त्याच्यामुळे हे जे SLI हे आता काही आउटडेटेड आहे. सेकंड लाईन इंजेक्टेबल आपण आता कुठं TB मध्ये आता कुठलंच इंजेक्टेबल वापरल्या जात नाही. फर्स्ट लाईन मध्ये असो की सेकंड लाईन मध्ये असो. फर्स्ट लाईन मध्ये स्ट्रेप्टोमायसिन वापरलं जात होतं, आणि सेकंड लाईन मध्ये कॅनामायसिन वापरलं जातं, आणि कॅप्रिओमायसिन वापरलं जातं. हे सेकंड लाईन जातं. तर ह्युमन्स मध्ये 2 प्रकारचे जीन्स असतात, एक गायरा A आणि गायरा B. त्याच्यामध्ये वाईल्ड जीन्स असतात 3, आणि याच्यामध्ये वाईल्ड जीन्स असतात 1, आणि म्युटंट जीन तिकडे 6 आणि 2. असे हे प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक ड्रग मध्ये काही वाईल्ड जीन्स असतात, काही म्युटंट जीन असतात. नेक्स्ट, आता प्रत्येकाचं पाहिल्यापेक्षा फक्त आपण एक रिफॅम्पिसिनचं उदाहरण घेऊ. रिफॅम्पिसिनचं जीन्सचं नेम आहे RPOB. आता त्या वाईल्ड जीन मध्ये 8 जीन्स असतात, आणि म्युटंट ते 4 जीन्स असतात. आणि ते आता जर तो सेन्सिटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये ते जीन्स दिसणार नाही. त्या जीन्सला वेगवेगळे नाव दिलेले आहेत, जसं जसं त्यांना आढळत गेलं. जसं आता कोरोनामध्ये ते वेगवेगळे नाव देत होते, नंतर काही हा आला तो आला असे नाव देत होते ना, तसेच त्याच्यामध्ये नाव दिलं आहे MUT1. ते जे WT फॉर वाईल्ड आणि MUT फॉर म्युटंट जीन्स. मग त्याच्यामध्ये जर एकापेक्षा जास्त असेल तर याच्यामध्ये 8 जीन्स असतात जे वाईल्ड असतात. ते 8 WT1 पासून WT8 पर्यंत नाव दिलेलं आहे याला. WT1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि म्युटंट जीन जे आहे त्याच्यामध्ये म्युटंट 1, नंतर 2A आणि 2B, आणि नंतर 3. आता याच्यावरून एक लक्षात ठेवायचं की जी टेक्नॉलॉजी यासाठी वापरली जाते की रेजिस्टंट आहे की सेन्सिटिव्ह आहे, ती जी मेथड आहे लाईन प्रोब एसे नावाची. त्या लाईन प्रोब एसे नावाच्या याच्यामध्ये मेथडमध्ये जर कुठलाही म्युटंट जीन आढळला, इफ एनी वन म्युटंट जीन इज प्रेझेंट, सॅम्पल इज रिफ रेजिस्टंट. म्हणजे म्युटंट जीन जर आढळला तर तो रिफ रेजिस्टंट आहे. एकही म्युटंट जीन आढळला नाही तर तो रिफ सेन्सिटिव्ह आहे. रेजिस्टंट आणि सेन्सिटिव्ह समजलं सगळं? हा, म्हणजे रेजिस्टंट म्हणजे तो त्या ड्रग्जला त्याचा असर काही होत नाही, आणि सेन्सिटिव्ह म्हणजे तो त्यावर काम करतो, त्याचे इफेक्ट देतात. तर हे याच्यामध्ये तेच पाहिलं जाते की म्युटंट जीन आहे की नाही. म्युटंट जीन असेल त्याच्यामध्ये तर ते रेजिस्टंट आहे, आणि जर म्युटंट जीन नसेल तर ते रिफॅम्पिसिन सेन्सिटिव्ह आहे. नेक्स्ट, याच्यामध्ये वाईल्ड जीन जर प्रेझेंट असेल आणि म्युटंट प्रेझेंट असेल, म्हणजे दोन्ही जर जीन्स प्रेझेंट असेल, त्याच्यापैकी काही किंवा याच्यापैकी काही कुठला काय असेल ना, एक जीन तर प्रेझेंट असला म्युटंटचा तरी तो सॅम्पल ते रेजिस्टंट राहते. आणि वाईल्ड जीन नुसतं प्रेझेंट असेल, म्युटंट एकही तिथं जीन्स नसेल, टोटल अबसेंट असेल, तर ते सॅम्पल सेन्सिटिव्ह राहते. म्हणजे ते रिफॅम्पिसिन आपण त्याला देऊ शकतो आणि त्याच्यावर त्याचा असर होऊ शकते. आणि वाईल्ड जीन जर अबसेंट असेल आणि म्युटंट प्रेझेंट असेल तर असे कंडिशन मध्ये रेजिस्टर्ड आहे. दोन्ही अबसेंट राहू शकत नाही, कुठला ना कुठला जीन राहतो. नेक्स्ट, हा रिपोर्ट आहे नागपूरहून जो येतो, त्याचं मी तुम्हाला उदाहरण दाखवलं आहे. फर्स्ट लाईन LP. तर बाकीचे पण राहतात, पण आता फक्त एक आपण रिफॅम्पिसिन बाबत आणि INH बाबत घेतात. फर्स्ट लाईन LP. आता याच्यामध्ये पहा, जीन्स आहे RPOB, लोकस कंट्रोल प्रेझेंट. नंतर त्याच्यामध्ये कुठले कुठले जीन्स आहे, वाईल्ड जीन्स आहे WT1 पासून तिकडे WT8 पर्यंत, सर्व 8चे 8 जीन्स प्रेझेंट आहे. आणि MUT म्हणजे हे म्युटंट जीन जे आहे, म्युटंट जीन याच्यामध्ये सर्व अबसेंट आहे. आणि हे जे आहे हे INH साठी देतो आपण. हे INH मध्ये 2 जीन्स असतात, कॅट जीन आणि INH. तर याच्यामध्ये पण हा जीन्स जो वाईल्ड जीन आहे हा प्रेझेंट आहे, इकडले म्युटंट जीन अबसेंट आहे. आणि त्याच्यामध्ये वाईल्ड जीन दोन्ही प्रेझेंट आहे आणि म्युटंट सगळे अबसेंट आहे. तर अशा वेळेस रिझल्ट काय राहील, खाली दिलेला आहे. MTB रिझल्ट, MTB पॉझिटिव्ह, रिफॅम्पिसिन सेन्सिटिव्ह, INH सेन्सिटिव्ह. म्हणजे याच्यामध्ये कुठलाही म्युटंट जीन प्रेझेंट नाही. सर्व वाईल्ड जीन जे आपल्याला पाहिजे, जे अपेक्षित आहे ते आहे. नेक्स्ट, आता याच्यामध्ये पहा RPOB वाईल्ड जीन. याच्यामध्ये वाईल्ड जीन सर्व प्रेझेंट आहे. रिफॅम्पिसिनच्या याच्यामध्ये RPOB मध्ये वाईल्ड जीन सर्व प्रेझेंट आहे,
परंतु त्याच्यामध्ये म्युटंट पैकी जे 4 जीन्स असतात त्याच्यापैकी एक जीन्स प्रेझेंट आहे, तो लाल दाखवलेला आहे तिथे. आता तो प्रेझेंट असल्यामुळे इथे आयएनएच मध्ये पुन्हा याच्या आधीची आपण स्लाइड पाहिली, त्यामुळे त्याचा जो रिझल्ट आहे एमटीबी पॉझिटिव्ह, रिफ्रॅक्टेशन रेजिस्टंट आणि आयएनएच सेन्सिटिव्ह. नेक्स्ट याच्यामध्ये आरपीओबी रिफ्रॅक्टेशन जो जीन्स आहे त्याच्यामध्ये वाईल्ड सर्व प्रेझेंट आहे, परंतु म्युटंट पण प्रेझेंट आहे त्याच्यासोबत. आणि आयएनएच मध्ये जो आहे कॅटजीला हाय म्हणतात, आयएनएच हाय आणि तो आयएनएच लो असे 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये कॅटजी मध्ये वाईल्ड जीन अब्सेंट आहे, परंतु इथे म्युटंट प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये सर्व नॉर्मल आहे. तर अशा वेळेस तो रिफ्रॅक्टेशन पण रेजिस्टंट आहे आणि आयएनएच पण रेजिस्टंट आहे, आयएनएच रेजिस्टंट हाय असं म्हटलं जातं. तर हे आहे सर्व रेजिस्टन्स म्हणजे पाहण्याची टेक्निक, रेजिस्टंट आहे की सेन्सिटिव्ह आहे. आणि त्या टेक्निकचं नाव आहे लाईन प्रोब एसे. ते प्रेग्नन्सी टेस्ट वगैरे आपण लावतो की नाही, त्याच्यावर कसे ते बँड येतात, कंट्रोलचा बँड येते, नंतर पॉझिटिव्ह असली तर आणखी एक तसे त्याचे बँड येतात. एक एचबी इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये पण ही क्रोमॅटोग्राफी मेथडनी केली जाते. त्याच्यावरून कुठलं कुठलं प्रेझेंट आहे आणि कुठलं अब्सेंट आहे, कुठला बँड ते समजतात. आता एक याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ट्रीटमेंट इन ड्रग रेजिस्टंट टीबी. आता सेन्सिटिव्ह टीबीची ट्रीटमेंट आपण एक स्लाइड पाहिली, ज्याच्यामध्ये 6 महिन्याची टोटल ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये 4 महिने इंटेन्सिव्ह फेज आणि 2 महिने कंटिन्युएशन फेज. पहिले 4 महिन्यामध्ये आपण 4FDC देतो म्हणजे 4 ड्रग्ज असलेले, नंतर सीपी मध्ये 3 ड्रग्ज देतो 2 महिने. तर याच्यामध्ये रेजिस्टंट असल्यानंतर याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. कुठल्या कुठल्या याला रेजिस्टंट आहे, आता आपण जे 2 ड्रग्ज पाहिले फर्स्ट लाईनचे आणि 2 ड्रग्ज पाहिले सेकंड लाईनचे, त्याच्यामध्ये जो सेकंड लाईनचा एक जो ड्रग जो होता SLI तो यात आता सद्यस्थितीत कामात नाही राहिला. म्हणजे फक्त 3च ड्रग्जला आपण रेजिस्टंट आहे की सेन्सिटिव्ह आहे ते पाहतो आणि त्याच्यानुसारच त्याची ट्रीटमेंट राहते. पहिला ड्रग्ज आहे रिफॅम्पिसिन, दुसरा आहे आयएनएच आणि तिसरा आहे FQ जो ग्रुप ऑफ ड्रग्ज आहे. तर या 3 याला या कुठल्या 3 पैकी कुठल्याला रेजिस्टंट आहे आणि कुठल्या याला सेन्सिटिव्ह आहे त्याच्यानुसारच आपली ट्रीटमेंट राहते ड्रग रेजिस्टंटची. तर पहिली आहे एच मोनो, म्हणजे जर आयएनएसला जर रेजिस्टंट असेल, फक्त आयएनएसला जर रेजिस्टंट असेल तर त्या ट्रीटमेंटचं नाव आहे एच मोनो आणि ही फक्त 6 महिन्याची ट्रीटमेंट आहे. आणि या ट्रीटमेंटमध्ये ड्रग्ज जे दिले जातात, आता सेन्सिटिव्ह टीबी मध्ये कुठले ड्रग्ज दिले जातात, HRZD हे 4 दिले जातात. आता HRZD म्हणजे आयसोनियाझाइड, रिफॅम्पिसिन, इथॅम्ब्युटाल आणि पायरिझिनामाइड, ह्या 4 ड्रग्जला हे 4 ड्रग्ज सेन्सिटिव्ह टीबी मध्ये दिले जातात. आता याच्यापैकी आयएनएसला जर रेजिस्टंट असेल तर ते आपण आयएनएस देणार का, नाही देणार, आयएनएस रिप्लेस करतो. तर त्यामुळे हे लेव्होफ्लोक्झेसिन आपण आयएनएसच्या ऐवजी लेव्होफ्लोक्झेसिन देतो आणि बाकी सर्व ड्रग्ज सारखे. आणि ड्रग रेजिस्टंट टीबी मध्ये पायरिडॉक्सिन नावाचं व्हिटॅमिन B6 चं ड्रग कॉमन राहते. म्हणजे HRZD ची जे ट्रीटमेंट आहे ड्रग सेन्सिटिव्ह टीबी मध्ये, त्याच्यातला फक्त एक ड्रग्ज काढतो आणि बाकीचे एक ड्रग्ज टाकतो, म्हणजे आयएनएच काढतो आणि त्याच्यामध्ये लेव्होफ्लोक्झेसिन टाकतो. बाकी सर्व ट्रीटमेंट सेम आहे, त्याचं ड्युरेशन पण सारखंच आहे, 6 महिन्याची ट्रीटमेंट आहे. आणि फक्त त्याच्यामध्ये एका गोळीमध्ये हे 4 ड्रग्ज टाकले जातात. त्याच्यामध्ये हे ड्रग जे आहे वेगवेगळे घ्यावे लागतात, त्यामुळे नंबर ऑफ पिल्स वाढतात. रिफॅम्पिसिन आणि जे वजन असते त्याच्यानुसार मला नेक्स्ट चार्ट आहे वजनानुसार ते किती किती द्यायचं. तर ही पहिली सर्वात सिंपल ट्रीटमेंट आहे ड्रग रेजिस्टंट मधली, 6 महिन्याची ट्रीटमेंट आहे. आपण त्या पेशंटला देतो जे फक्त आयएनएच रेजिस्टंट आहे आणि सर्व याला समोर सेन्सिटिव्ह आहे, तेव्हाच आपण ती ट्रीटमेंट चालू करतो. नंतर एक ही ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आयएनएच आणि FQ रेजिस्टंट आहे. तर आयएनएच आणि FQ ला रेजिस्टंट जर असेल तर त्या ट्रीटमेंटला म्हणतात H पॉली ही ट्रीटमेंट आहे 9 महिन्याची. ह्या ट्रीटमेंट सारखीच आहे, फक्त याच्यामध्ये लेव्होफ्लोक्झेसिनच्या ऐवजी मोक्झिफ्लोक्झेसिन दिले जाते. बाकी 4 ड्रग आहेत महत्वाचे. नंतर सगळ्यात महत्वाची जी ट्रीटमेंट आहे जे रिफॅम्पिसिन रेजिस्टंट आहे, जो पेशंट रिफॅम्पिसिनला रेजिस्टंट आहे, बाकी सर्व याला सेन्सिटिव्ह आहे ते महत्वाचं आहे. बाकी सर्व याला सेन्सिटिव्ह आहे त्या पेशंटला 9 महिन्याची ट्रीटमेंट दिली जाते आणि 9 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्याला आयसोनियाझाइड 4 महिने, तो जे कॉन्सेप्ट लिहिलेला आहे ते ड्युरेशन आहे. हे जे आहे ते पूर्ण 6 महिने, हे पूर्ण 9 महिने आहे. आणि ते जे आहे त्याच्यामध्ये आयसोनियाझाइड 4 महिने, पायरिझिनामाइड 9 महिने, इथॅम्ब्युटाल 9 महिने, लेव्होफ्लोक्झेसिन 9 महिने, क्लोफॅझिमिन 9 महिने, इथिओनामाइड 4 महिने,
बेडाक्विलिन 24 वीक्स आणि पायरिडॉक्सिन 9 महिने पूर्ण. म्हणजे जी 9 महिन्याची ट्रीटमेंट आहे तर याच्यामध्ये पहिल्या 4 महिन्यानंतर याच्यामध्ये पण आयपी आणि शिपी राहते. 4 महिन्याची आयपी आणि 5 महिन्याची शिपी म्हणजे कंटिन्युएशन फेज. तर पहिल्या 4 महिन्यामध्ये आपण हे सर्व ड्रग्ज देतो, परंतु 4 महिन्यानंतर याच्यामध्ये 2 ड्रग्ज कमी होतात. त्याच्यासमोर 4 लिहितात, आयसोनियाझाईड आणि इथोनियामाइड. हे 2 ड्रग्ज कमी होतात त्याच्यामधून. आणि नंतर मग बेडाक्विलिन नावाचे जे ड्रग्ज आहे जे या ट्रीटमेंटमध्ये दिले जात नाही, फक्त समोरच्या त्याच्या तिकडली जे आहे आर रेजिस्टर किंवा आरच्या सोबत आणखी काही रेजिस्टर असतात त्याच्यामध्ये ते दिले जातात. तर ही जी बेडाक्विलिनची ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये पहिले 14 दिवस अत्यंत महागडा ड्रग्ज आहे. ते पहिले 14 दिवस दररोज 4 गोळ्या, 100 mg ची एक गोळी राहते, ते दररोज 4 गोळ्या म्हणजे 400चा डोज आहे तो पहिले 14 दिवस. नंतर म्हणजे 14 दिवस म्हणजे 2 आठवडे, नंतरचे उरलेले 22 आठवडे हे आठवड्यातून 3 वेळा 2-2 गोळ्या म्हणजे 200 mg असं घ्यायचे असते. तर मग काही दिवसानंतर त्याचं ते बेडाक्विलिन संपून जाते, कारण जवळपास 5.5 महिने चालते ते. आणि नंतर उरलेले जे बाकी दिवस आहेत ते पूर्ण 9 महिने बाकीचे ड्रग्ज राहतात. तर ही ट्रीटमेंट आहे, याला या ट्रीटमेंटला म्हणतात ओरल शॉर्ट विथ बेडाक्विलिन. ही ट्रीटमेंट जो पेशंट रिफॅम्पिसिन रेजिस्टंट आहे त्याच पेशंटला फक्त दिल्या जातात आणि ही ट्रीटमेंट आहे 9 महिन्याची. आता हे जे ट्रीटमेंट आहे एच मोनोपॉली, ओरल शॉर्ट विथ बेडिक्यू आणि ऑल ओरल लॉंगर बेडिक्यू, या 3 याच्यामध्ये ही ट्रीटमेंटमध्ये काही चेंज नाही. याच्यामध्ये 2 प्रकार आहे. जे नुसतं INS ला रेजिस्टंट आहे किंवा ही INS प्लस FK ला रेजिस्टंट आहे त्याला ही ट्रीटमेंट, आणि जे फक्त R ला रेजिस्टंट आहे रिफॅम्पिसिनला, बाकी सर्व याला सेन्सिटिव्ह आहे, त्यांना ही ट्रीटमेंट. नंतर रिफॅम्पिसिन प्लस INH म्हणजे रिफॅम्पिसिनला सेन्सिटिव्ह आहे, रिफॅम्पिसिनला पण रेजिस्टंट आहे आणि INS ला पण रेजिस्टंट आहे. अशा कंडिशनमध्ये 18 महिन्याची ट्रीटमेंट आहे, ज्याला ऑल ओरल लॉंगर विथ बेडाक्विलिन असं म्हणतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार फक्त एक आहे की एक फक्त रिफॅम्पिसिन आणि INH म्हणजे रिफॅम्पिसिन आणि INH लाच रेजिस्टंट आहे अशा पेशंटला, आणि नंतर एक आहे रिफॅम्पिसिन INH आणि FQ सर्व तिन्ही याला रेजिस्टंट आहे अशी ट्रीटमेंट. तर ही 18 महिन्याची आहे आणि ती पण 18 महिन्याची आहे. याच्यामध्ये लिनोझॉलिड, लेव्होफ्लॉक्झेसिन, क्लोफॅझेमिन, सायक्लोसेरिन, बेडाक्विलिन आणि पायरिडॉक्सिन असं दिलं जाते. त्या ट्रीटमेंटमध्ये फक्त इच्छासारखं लेव्होफ्लॉक्झेसिन काढून तिथे मॉर्झिफ्लॉक्झेसिन टाकले, बाकी ट्रीटमेंट सेम आहे. आणि ही 18 महिने पूर्ण ट्रीटमेंट. कुठल्याही आता ड्रग रेजिस्टन्सच्या ट्रीटमेंटमध्ये कुठलंही इंजेक्टेबल ड्रग आता आपण वापरत नाही, कारण की बेडाक्विलिन जे ड्रग झाला आहे बेडाक्विलिननं त्या ड्रगला इंजेक्टेबल ड्रगला रिप्लेस केलेला आहे. त्यामुळे याचा क्युअर रेट खूप वाढलेला आहे. फक्त आता कोणी जर म्हटलं काय डिफॉल्ट होतात तेच फक्त राहतात, बाकीचे ट्रीटमेंट जे कम्प्लीट करतात ते सक्सेसफुली असतात. नेक्स्ट ही शेवटची स्लाइड आहे आणि याच्यामध्ये दाखवलेलं आहे की आता मी जे सांगतो हे ड्रग्ज घ्यायचे, परंतु हे ड्रग्ज घ्यायचे तर मग ते किती घ्यायचे, तर त्याच्यानुसार त्याचा वेट बँड आहे. 16 ते 29 पहिला वेट बँड आहे, 30 ते 45 किलो दुसरा वेट बँड आहे, 46 ते 70 तिसरा आहे आणि अबव 70 kg हा चौथा वेट बँड आहे. त्याच्यामध्ये रिफॅम्पिसिन मध्ये 300, 450, 600 असं ड्रग. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा त्याला कुठले ड्रग्ज देतो पाहायचं आणि कुठली ट्रीटमेंट देतो ते पाहायचं. मग त्या कुठल्या ट्रीटमेंट देतो त्याच्यावर त्याचे ड्रग्ज ठरत आणि मग त्याचं वेट केल्यानंतर त्याला कुठले ड्रग्ज किती mg चे द्यायचे ते ठरत. ठीक. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या पद्धतीने अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने अमरावती परिघामध्ये ड्रगची अवेलेबिलिटी बेडाक्विलिन हे जवळपास 100चं पॅकिंग असलेलं 5 लाख रुपयाची एक बॉटल आपल्या क्षेत्रामध्ये या 2 ते 3 सुपरवायझर मनोजभाऊ चौधरी, गजेंद्रभाऊ देशमुख आणि TB केअरमध्ये काम करणारे लोक कंटिन्युअस सातत्याने काम करून राहिले आणि त्याचा आउटपुट आहे की आपल्या इथे अजूनपर्यंत 30च्या वर माझ्या माहितीप्रमाणे TB पेशंटचा आकडा गेलेला नाही आहे. याच्यासाठी महानगरपालिकेचे सर्वात अभिनंदन. आणि त्यांच्या या प्रयत्नाला प्रतिसाद देत ज्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरणाऱ्या मशिनरीज आहेत त्या सर्वात पहिले अमरावती स्थानिक महानगरपालिकेला मिळाल्या
ड्रगचा सप्लाय मिळाला आणि त्यांचं इनिशिएटिव्ह इतकं आहे की मागच्या जवळपास 10 वर्षापासून आम्ही तुमच्याशी जोडलेलो आहोत. कंटिन्यू अमरावती केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या सर्व गोष्टीसाठी पाठपुराव्यामध्ये त्यांना होईल त्या परीने मदत करते. अध्यक्षांनी बरेचदा त्यांच्या कार्यक्रमासाठी स्थान उपलब्ध करून दिलं. सौरभ भाऊंनी त्यांना वेळोवेळी माहिती दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व गोष्टींसाठी 7 प्रतिसाद संघटनेने नेहमीच दिला. त्याचंच फलित आहे की अजूनपर्यंत आपल्या इथे एक्झिस्टिंग असलेल्या रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नाही आहे. हा आपल्या संयुक्त विद्यमानाने जो घडून आलेला एक चांगला सहयोग आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे क्षयरोगाचं प्रमाण फार कमी आहे. इतके महागडे औषधं आपण घेऊ शकलो असतो का, ही एक चिंताजनक बाब आहे. त्यांनी सर्वात चांगल्या पद्धतीने या गोष्टीसाठी सांभाळ केलेला आहे आपला, आणि यापुढेही आपण त्यांना सातत्याने मदत करू. या सर्व गोष्टीसाठी आता जे आधुनिकरण झालं, मलाही काही गोष्टी त्यातल्या नाविन्यपूर्ण वाटल्या की बिडाफिलिन सोबत इतक्या मोठ्या गोष्टी अजून जुळलेल्या आहे की ज्या देणं आवश्यक आहे. म्हणजे अजूनपर्यंत धोका टळलेला नाही आहे, परंतु त्या धोक्याच्या बाहेर कसं आपल्याला ठेवता येईल परिघाबाहेर. कारण आज आपल्याला असं वाटतं की आपण या गोष्टी तर विकत नाही आहे किंवा आपल्या ड्रग स्टोअर मधून याचा काही फारसा संबंध येत नाही आहे, तर आपण इतकं नॉलेज कशाला घ्यायचं. परंतु ज्या वेळेस आपल्या नातेसंबंधातल्या एखाद्या व्यक्तीला तो आजार होतो आणि त्याच्यासाठी मग बिडाफिलिन सारखं औषध कुठे उपलब्ध आहे याची विचारणा होते, त्याविषयी आपण अनभिज्ञ असतो. मग म्हणतो आपण याला तर काही माहित नाहीये, आता फार्मासिस्ट आहे. साधं उदाहरण आहे, त्या मध्यंतरीच्या काळामध्ये असिस्टंट कमिशनर स्वाती बर्डे मॅडमनी सायक्लोसिरिन विषयीची माहिती विचारली. आता तो सायक्लोफॉस्फामाइड आहे का सायक्लोपाम आहे का सायक्लोसेरिन आहे याच्यातलाही फरक बऱ्याचशा जणांना माहित नव्हता. मी जस्ट बडनेरावरून उतरलो रेल्वे स्टेशनवरती आणि मी इमिजिएटली कॉल लावला. मलाही कन्फ्युजन होतं की यांना ऍक्च्युअली पाहिजे काय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सायक्लोसेरिन पाहिजे. सायक्लोसेरिन हे अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे, याची माहिती बऱ्याचशा जणांना नव्हती. हे आश्चर्यकारक वाटतं. याच्या मागची पार्श्वभूमी हे होती की आपल्या परिक्षेत्रामध्ये कुठला व्यक्ती सायक्लोसेरिनचं कंझम्पशन करत असेल तर ते कोण करत आहे त्याचा पूर्ण माहिती हा पाठवणे आवश्यक होतं. याच्या संदर्भातून की टीबीच्या नवीन ज्या बिडाफिलिन सोबत घेणारे ड्रग रेजिमेन आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये सायक्लोसेरिनचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. आपण भीतीपोटी त्याला लपवायचं असं बिलकुल करू नये. जेव्हा जेव्हा त्यांना सहकार्य लागतं, ज्या ज्या गोष्टीची माहिती लागते ती सर्व गोष्टी आपण त्यांना जर दिली तर आपण आपल्याच परिक्षेत्रातला धोका टाळत आहोत. ही सद्भावना जोपर्यंत आपण आपल्या मनामध्ये ठेवणार नाही तोपर्यंत या सर्व गोष्टी घडून येणार नाही. मला वाटतं आपण पूर्णतः यशस्वी आहोत की आपल्या इथे कुठलेही नवीन पेशंटची अजूनपर्यंत अतिरिक्त नोंद नाही आहे. आपण जुन्याच पेशंटला चांगल्या पद्धतीने ट्रीट करत आहोत. आपल्या इथे आलेल्या सुद्धा प्रत्येक टीबी पेशंटला व्यवस्थितपणे ड्रग देण्याचं काम करत आहे. मंगेश भाऊ नेरकर झाले, ज्यांचे इथे एमडी मेडिसिनचे काउंटर्स आहे किंवा ज्यांच्या इथे हे पेशंट लागलेले आहे, त्यांना फक्त औषध देण्याचं काम नाही करत, त्यांना एक सांत्वना देण्याचं. कारण ड्युरेबिलिटी खूप जास्त आहे. इतके दिवसपर्यंत हे औषध घेणं 9 महिने, याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा फार्मासिस्टचा आहे की त्याला कन्व्हिन्स करणं, प्रत्येक वेळेस औषध घेऊन जाताना त्याच्या मनाची सांत्वना करणं की तू बरा होतं. मी याच्या आधी बरेचसे रुग्ण पाहिलेले आहे की जे बरे झालेले आहे. हा सर्वात मोठा वाटा तुमचा आहे आणि याच्यासाठी तुमच्यासाठी जोरदार आहे. जशी आमची मदत तुम्हाला होते तशीच तुमची पण आम्हाला मदत झालेली आहे. 2015 मध्ये आमच्या शहर क्षयरोग अधिकारी होत्या डॉक्टर सुषमा ठाकरे आणि आमचे पीपी वाय गजेंद्र देशमुख, तर भारतीदाई मोहकार यांच्या मदतीने आम्ही 5 वर्ष 2015 ते 2020 वेगवेगळे प्रोग्राम राबवले. भारतीदाईंची खूप मदत झाली त्यावेळेस आणि त्यांची टीम पण होती. त्यांना मी विचारलं आल्यावर तुमच्या बाकीचे काही दिसत नाही म्हटलं. त्यावेळेच्या मैत्रिणी त्या वेगवेगळ्या होत्या. तर अशी आणि आम्ही टीव्हीवर एक गाणं रचलं होतं आणि त्या गाण्यावर यांनी तिथे टिपरी नृत्य केलं होतं. तिथे कधी गरबा घेतात
आम्हीच एक लॅब टेक्निशियन होती साईनगरची, आणि तिने आणि मी एक रचलं. आम्ही म्हणजे शब्द लिहिले, नंतर मग आम्ही ते रेकॉर्डिंग केलं त्याचं, आणि त्या रेकॉर्डिंगवर सर्व कार्यक्रम आमचे होत होते. तुमचे हे उपक्रम बघून खरंच आमच्या फार्मासिस्टला सुद्धा याचा उत्साह राहील, आणि ज्या योजना तुम्ही राबवत आहे त्याच्यासाठी तुम्हाला नेहमीच सहकार्य करू. ऑडियन्स पैकी कोणाला काही प्रश्न या व्याख्यानाविषयी विचारायचे असतील तर विचारू शकता. रुपाली देंना विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न लिओफ्लॉक्सेसिन आणि मॉक्झिफ्लॉक्सेसिन हे जर लॉंग लास्टिंग मध्ये घेतलं तर लिव्हर टॉक्सिसिटी, किडनी टॉक्सिसिटी येऊ शकते का? हो. नुसतं लिओफ्लॉक्सेसिनच नाही, याच्यामधले जे बाकीचेही ड्रग्ज आहे हे खूप म्हणजे हानिकारक आहे. पेडॅक्विलिन आपण म्हणतो, परंतु पेडॅक्विलिन ड्रग्ज हे बऱ्याचशा टेस्ट करूनच त्या पेशंटला दिल्या जातात, कारण तो डायरेक्ट हार्ट व कार्डिओटॉक्सिक आहे ते पेडॅक्विलिन. तर याच्यातलं असं कुठलंच ड्रग्ज नाही आहे, लिओफ्लॉक्सेसिन मॉक्झिफ्लॉक्सेसिनच नाही, कुठलंच ड्रग्ज असं नाही की जे टॉक्सिसिटी प्रोड्यूस नाही करत. फक्त प्रत्येकाची वेगवेगळे आहे. जसं पायरिझिनामाइड, हो, एक ते लिओफ्लॉक्सेसिन आणि मॉक्झिफ्लॉक्सेसिन असं ड्रग्ज आहे. आता मी दाखवलं पूर्ण पाचही प्रकारचे जे ट्रीटमेंट आहे त्या पाचही प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये लिओफ्लॉक्सेसिन किंवा मॉक्झिफ्लॉक्सेसिन आहेच, आणि त्याचे वेगवेगळे साईड इफेक्ट. त्याच्यामध्ये ते ॲसिडिटी वगैरे होते, जेवणाची इच्छा राहत नाही. पायरिझिनामुळे हो, पहिल्यांदा कसं आहे, आता याची प्रोसिजर आहे, थोडंसं ते शॉर्टमध्ये करायचं होतं म्हणून ते सांगितलं नाही. जसं पेशंट रिथ रेजिस्टंट किंवा कुठल्याला रेजिस्टंट निघतो, तर डॉट्स सारखं नाही आहे की पटकन हेअरबॉल ज्या दिवशी डायग्नोज झाला त्याच दिवशी ट्रीटमेंट चालू करायची, की स्ट्रीप चालू करून द्यायचं, तसं नसतं याचं. रेजिस्टंट निघाल्यानंतर एक रेफर फॉर्म आणि तो रिपोर्ट घेऊन यांना डॉक्टर्स पहिल्यांदा आपल्याला अकोल्याला जावं लागतं. आता इथेच TB हॉस्पिटलमध्ये त्यांची कमिटी आहे, तिथं ते ट्रीटमेंट चालू होतं. तर पहिल्यांदा ते रिपोर्ट घेऊन गेल्यानंतर त्याला ॲडमिट करून घेतात, त्याची प्री ट्रीटमेंट इव्हॉल्युशन म्हणजे टेस्ट करतात, LFT, KFT, CBC वगैरे सगळं, कारण लिनोझॉलिड वगैरे आहे त्याच्यामुळे प्लेटलेट्स कमी होतात. तर पहिल्यांदा सगळं पाहतात, LFT करतात, कारण की लिव्हर टॉक्सिक पण ड्रग्स त्याच्यामध्ये बरेचसे आहेत. त्याचं जर सिरम बिलिरुबिन, HGOT, HGPT जर वाढलेलं असेल तर त्याला ट्रीटमेंट काही दिवस चालू करत नाही. जर खूप वाढलं असेल तर ते डिसाईड करतात एक्सपर्ट डॉक्टर, आणि नंतर मग ते सर्व रिपोर्ट आले की मग त्यांना ट्रीटमेंट चालू करतात. आणि तो पहिला डोस PDMCला जातात. PDMCला गेल्यानंतर त्याचं सगळं मुलगी असेल तर समजा त्याचं गायनिक वगैरे, स्किनचं, मानसोपचार, असे 5-6 डिपार्टमेंटवर त्यांना फिरावं लागते. जेव्हा असं आढळलं की पेशंट पूर्णतः फिट आहे हे ड्रग्ज घेण्यासाठी 6 महिने, 9 महिने, 18 महिने, तेव्हाच त्याला मग पहिला डोस दिला जातो. चला, खूप खूप धन्यवाद. आनंद गुप्ता. नमस्ते सर. सर, TBच्या पेशंटमध्ये स्टेज असतात का कॅन्सरसारखे, म्हणजे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज? स्टेजेस नाही, परंतु आपण असं म्हणू शकतो जसं पहिली स्टेज आहे, जर तो सर्व याला सेन्सिटिव्ह असेल तर ती झाली पहिली स्टेज. सर्व ड्रग्स त्याला लागतात आणि अत्यंत सोपी ट्रीटमेंट आहे, आणि त्याच्यामध्ये क्युअर होण्याचे चान्सेस 99% आहेच. मग दुसरी स्टेप आपण त्याला म्हणू शकतो जो नुसतं आयएनएसला रेजिस्टंट आहे. तिसरी स्टेप त्याला म्हणू शकतो जो नुसतं रिफॅम्पिशन रेजिस्टंट आहे. चौथी स्टेप म्हणू शकतो की जो 4 पैकी 3 ड्रगला रेजिस्टर्ड आहे. आणि याच्यावरची येते हे MDR आहे. जेव्हा पेशंट आपल्या इकडे फार कमी सापडतात ते, परंतु मुंबईला झालेलं आहे की ते पेडॅक्विलिनला पण रेजिस्टंट झालेले आहे. तर अशा याला XDR म्हणतात. MDR आणि XDR असे 2 प्रकार आहेत. त्याच्यावरचा पण एक प्रकार आहे TDR, टोटल ड्रग रेजिस्टर्ड. त्याला उपायच नाही, त्याला कुठलीच मेडिसिन नाही, त्याला एकच उपाय. कोणत्या पेशंटला TB झालेला आहे ते टेस्ट नंतर माहीत पडते आपल्याला? हो, ते लक्षणं राहतात पहिल्यांदा, लक्षणात नाही. नंतर खूप वेळ गेल्यानंतर जर त्याला माहीत पडलं, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षानंतर जर माहीत पडलं की मला TB आहे, तर त्या कोणत्या स्टेजवर गेलेला आहे आपण कसं गृहीत धरू शकतो का? तर पहिली गोष्ट म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष राहतच नाही, त्याचं लवकरच एकतर काहीतरी बरोबर होऊन जाते. त्याची आई वाढायलाच पाहिजे आपण, परंतु लवकरात लवकर माहिती झालं तर लक्षण दिसायला लागते. तो साहजिकच, आपले कुठले लक्षण दिसले आपण डॉक्टरकडे जातो. तर जास्तीत जास्त हा पिरियड मला तरी वाटते 1-2 महिन्यापर्यंतच चालतो, कारण त्याचे लक्षण ते वाढत जाते. त्याला नाईलाज असतं, डॉक्टरकडे जावंच लागते. आणि तो डॉक्टर जर थोडासा चांगला एक्सपर्ट असेल तर तो लक्षण पाहून सांगते की तू TBची टेस्ट करून घे. नंतर तुमचा काय म्हणतो प्रश्न स्टेज असतात त्याच्यामध्ये? हो, तर ह्या स्टेजेस आहे. समजा पहिल्यासारखे कॅन्सर स्टेज, फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेज, तशा स्टेजेस नाही म्हणू शकत आपण, परंतु ड्रग रेजिस्टन्स झाल्यानंतर ते स्टेज वाढते पेशंटचं. कॅन्सर झाला तर त्या सिव्हिअर स्टेज जातो, थर्डला जातो, नंतर स्टेज
संपली म्हणजे पेशंटचं बरोबर. झालेली. हो. तर याच्यात काही पुन्हा ड्रग रेजिस्टन्स झाल्यानंतर त्याला स्टेज मध्ये आपण आणू शकतो काय, सेकंड स्टेज मध्ये आलेला आहे, आता तुला ह्या ड्रगचा रेजिस्टन्स झालेला आहे, त्याच्यानंतर मग तुला मतलब थर्ड स्टेज चालू झालेली आहे, त्याचा आता कोण ड्रग नाही आहे असं काही. हा, तर आपली प्रोसिजर कशी आहे, पहिल्यांदा जेव्हा पेशंट येतो सस्पेक्टेड, डॉक्टरांना सर्वांना कंपल्सरी केलं आहे, जर तुमच्याकडे 100 पेशंट येत असेल तर 3% रेफर करायचं TB साठी. तर त्यांना 3% पेशंट भेटतातच जे आपले लक्षण आहे. त्याच्यापैकी पेशंट जर आला तर पहिल्यांदा त्याचं स्फुटन केलं जाते, आणि जे ट्रॅडिशनल जी मेथड होती, स्लाईडवर लावा, नंतर त्याला स्टेनिंग करा, नंतर मायक्रोस्कोप खाली पहा, तर त्या मेथडनी केली जाते. मग त्याच्यामध्ये जर समजा नसला निगेटिव्ह तर प्रकरण तिथं मिटलं. परंतु जर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सापडला तर मग त्याचा सिटी नेटवर्क लावला जाते, मग त्याचं सगळी चेंज चालू होते. तो कुठल्या कुठल्या ड्रगला रेजिस्टर्ड आहे. आपल्या इथे रिपॅम्पिशिनची व्यवस्था आहे. रिपॅम्पिशिनला रेजिस्टर्ड नाही आहे, समजा रेजिस्टर्ड असेल तर लगेच त्याला रेजिस्टरची ट्रीटमेंट चालू होते आणि अजून सेकंड लाईन सेट सॅम्पल त्याला नागपूरला पाठवलं जाते. परंतु रेजिस्टर्ड नसलही, परंतु त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तर आहे, तर अशा वेळेस त्याचं सॅम्पल आणखी रिपॅम्पिशिन तर सेन्सिटिव्ह आहे, परंतु बाकी ड्रग अजून रेजिस्टर्ड आहे की नाही ते नागपूरला पाठवलं जातं. मग नागपूरहून जेव्हा त्याचा रिपोर्ट येते, जेव्हा पूर्ण स्टेटस समजते, याला रेजिस्टर्ड आहे, याला सेन्सिटिव्ह आहे, त्यानुसार त्याची ट्रीटमेंट सुरू होते. थँक्यू सर. थँक्यू. फार छान. याला एक प्रत्युत्तर मी देऊ इच्छितो. अमन भाऊंनी जे स्टेजेस विचारले त्यांचा कन्सर्न हा होता की कॅन्सर सारख्या स्टेजेस, कॅन्सर रेप्लिकेशन मध्ये सेल्सचं सेग्रिगेशन हे एका मायक्रोस्कोपिक स्टेज मध्ये आपण मेजर करू शकतो, कारण ते एका पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये इमिग्रेट होते. आपण टीबीला याच्यासाठी नाही करू शकत, कारण टीबीचे बॅसिलाय हे काही वेळेस डॉर्मंट स्टेज मध्ये असतात. मेडिकेशन घेतल्यानंतर त्यांची पॉप्युलेशन त्यावेळेस वाढत नाही. ते इमिजिएटली सिम्पटम्स ज्यावेळेस निघतात किंवा स्पुटमचं टेस्टिंग होतं किंवा स्किनचं बायोप्सी होते, त्यावेळेस आपल्याला त्याचं काउंटेबिलिटी लक्षात येते की स्प्रेडअप किती झालेलं आहे. हा त्यातला एक मेन डिफरन्स आहे. म्हणून आपण टीबीला कॅन्सर सारखं जे जनरेशन 1 जनरेशन 2 मध्ये असं काउंट करू शकतो ते टीबी, कारण की बॅसिलियाचा मेन प्रॉब्लेम हा आहे की बिडाफिलिन सारखा ड्रग जरी आज आपल्याजवळ उपलब्ध असेल तरी जरुरी नाही आहे की टीबी 100% क्युअर झालेला आहे. त्याला कन्सल्टेशन हे दिलेलंच असतं की तुम्हाला वर्षातून किंवा तुमचा एज ग्रुप 50च्या वर जर गेलेला आहे तर तुम्हाला वार्षिक एकदा तुमची स्पुटम टेस्ट आहे किंवा तुम्हाला जर साइन अँड सिम्पटम जर दिसायला लागले तर तुम्ही इमिजिएटली डॉक्टर कन्सल्ट किंवा टीपी सुपरवायझरशी कॉन्टॅक्ट करा. हा एक आपल्यासाठी जीव घेणं, कारण त्यांनी सर्वात पहिलेच सांगितलं का पुरातन काळापासून महाभारतामध्ये पासून म्हणजे 5000 वर्षापासूनचा आजार आजही आपल्या इथे लुप्त होत नाही आहे. म्हणजे आजही आपण 100% हे कोणाला सांगू शकत नाही की तो पूर्ण बरा झालेला आहे 100%. त्याचा लाईफ स्पॅन वाढू शकतो, त्याला प्रोलॉंग पिरियड साठी आपण सस्टेन करू शकतो. हाच याच्यातला आउटकम आहे. म्हणूनच आपल्याला हा टॉपिक घ्यावा लागला की आपण रॉंग मेडिकेशन, काउंटर डिस्पेन्सिंग पर्टिक्युलरली करताना कफिंग आणि स्पेशली ड्राय कफ ज्यांना आहे तेव्हा प्रिकॉशन घेतली पाहिजे की त्याला पर्टिक्युलरली काही अँटीबायोटिक्सची जर आवश्यकता असेल इमर्जन्सी मध्ये त्यावेळेस द्यावं की नाही द्यावं. हाच मेन प्रॉब्लेम आहे की बॅसिलाय हा बऱ्याच दिवस पर्यंत झोपलेला ज्याला आपण म्हणू शकतो तो बरेच दिवस पर्यंत राहू शकतो. त्याच्या कॉलनीज वाढवायच्या की नाही वाढवायच्या त्याला मिळणाऱ्या ऍटमॉस्फिअर वरती डिपेंड करते. कॅन्सरचं तसं नाहीये. कॅन्सरला हा आपल्या शरीरातला जो एक भाग आहे तो नेहमी रेप्लिकेट होऊ शकतो आणि तो फास्ट रेप्लिकेट होऊ शकतो. म्हणून आपण त्याला स्टेज कॅटेगरायझेशन करतो 1 2 3 4 की आता लास्ट स्टेजला. याचं असं नाहीये हा केव्हा 0 होईल आणि केव्हा 100 आणि मिलियन्स मध्ये जाईल याचा काहीच नेम नाहीये. म्हणून आपण याला कॅटेगराइज नाही करू शकत की हा स्टेज 1 मध्ये किंवा स्टेज मधून रिड्यूस होऊन 1 मध्ये आला. कविता त्यांना काही प्रश्न विचारायचे आहे. त्याच्यामध्येच एक झील निल्सन मेथड जी आहे जे ट्रॅडिशनल आपण मायक्रोस्कोप पाहतो. जेवणाची वेळ झालेली आहे सर्वांना माहित आहे. तुम्ही म्हटलं की कॅटेगरायझेशन आहे का, तसं कॅटेगरायझेशन तर नाही आहे, परंतु आपण जेव्हा स्लाईड पाहतो डिपेंडिंग आपण आपल्याला किती मायक्रोस्कोपिक त्याच्यामध्ये बॅसिला दिसतं त्याच्यानुसार आपण त्याचं स्कॅन्टी 1+, 2+, 3+. जर स्लाईड पाहिली आणि जो मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही पाहिला असेल गोल जो दिसते किंवा मायक्रोस्कोप फील्ड म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये जर 100 बॅसिला दिसत असेल तर त्याला आम्ही 3+ देतो. जर 10-15 दिसत असेल 2+ दिसतो, 5-6 दिसत असेल तर 1+ देतो, 2-4 पाहिला त्याच्यामध्ये एखादा दिसत असेल तर त्याला स्कॅन्टी देतो. तर अशी एक मेथड आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे सेन्सिटिव्ह आहे की रेजिस्टंट आहे तर मग तो कुठल्या याला रेजिस्टंट आहे त्याच्यानुसार त्याच्या स्टेप ठरवता येते. सर
माझा प्रश्न हा होता की आपण जर मेडिकल स्टोअरमध्ये ते अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग विकला तर आपल्याला पूर्ण मंथली रेकॉर्ड पाठवावं लागतं. तर आपण याच्यामध्ये आता मॉक्सिफ्लॉक्सासिन आणि लिओफ्लॉक्सासिन हे घेतलेलं आहे, हे तर मला वाटते सगळ्याच मेडिकल स्टोअर, तर मग याचे आपण रिपोर्ट नाही पाठवत ना. हा टॉपिक थोडंसं ते गजेंद्र देशमुखच्या रिलेटेड आहे, परंतु मला असं वाटते पाठवायला पाहिजे, कारण NTTB मध्ये येते ना हे प्रत्येकच ठिकाणी. आता तो ड्रग जो आहे तो कॉमनली ड्रायकअप किंवा फ्लोरोक्विनिनचे डेरिव्हेटिव्ह जे आहे हे अजूनपर्यंत बाकीही कंडिशन मध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये स्पेशली यूज होत आहे. तुमचा प्रॉस्पेक्टिव्ह जो होता, जो HZMR जो तुमचा प्रॉस्पेक्टिव्ह बनवलेला आहे, रिफाम्पिसिन, सायक्लोसेरिन, त्याच्यानंतर तुमचं पॅराडॉक्सिनचा, इथानब्युटॉलचा, हा आधीपासूनचा NHRM मध्ये यूज झालेला प्रॉस्पेक्टिव्ह आहे. याच्याच मध्ये तो ग्रास्पअप होतो. याच्या ऍडिशनल मध्ये जर कुठल्या पर्टिक्युलर एखाद्या पेशंटला अँटी ट्युबरक्युलरची ट्रीटमेंट 8 महिन्याची चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये जर त्याला सायक्लोसेरिन, मॉक्झिफ्लॉक्झासिन, लिओफ्लॉक्झासिन ही तुमचं व्हॅल्यू ऍडिशन आहे की तुम्ही रिपोर्ट त्या व्यक्तीचा हा ड्रग पर्टिक्युलरली चालू असताना किंवा गव्हर्नमेंट बिडाक्विलिन देत आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही देत आहे, म्हणजे तुमच्या इथे तुम्ही ऍडिशनल व्हॅल्यू ऍडिशन करून त्यांना डाटा देऊन राहिले की पर्टिक्युलर ड्रग जो आहे हा सुद्धा त्याला चालू आहे. याच्यामध्ये मदत अशी होईल डिपार्टमेंटला की जर तो सेन्सिटिव्ह होऊन राहिलेला असेल किंवा त्याचे जर सिम्पटम्स क्युअर होत नसतील तर हे डिपार्टमेंटला लवकर माहीत पडेल आणि डिपार्टमेंट ऍक्शन टेकन प्रोग्राम त्याच्यासाठी बनवू शकते. जनरली आपल्याला लिओफ्लॉक्झासिन, मॉक्झिफ्लॉक्झासिनचा डाटा पाठवायची गरज नाही, कारण UTIs मध्ये मोस्ट प्रॉमिनंटली लेडीज मध्ये फ्लोरोक्विनिनचे डेरिव्हेटिव्ह किंवा कॉमनली ड्रायकअप असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्याच्यामध्ये सुद्धा होते. त्याच्यामुळे इतका मोठा डाटा त्यांना घेऊन फायदा नाही आहे. परंतु एखादा व्यक्ती जो ही ट्रीटमेंट इथॅनब्युटॉलची, आयसोनियाझाइडची जर घेत असेल, त्याला जर ऍडिशनल मध्ये बिडाक्विलिन सोबत जर लिओफ्लॉक्झासिन, मॉक्झिफ्लॉक्झासिन, सायक्लोसेरिन दिलेलं असेल तर त्याचा डाटा अवश्य पाठवा, कारण त्याचे जर साइन अँड सिम्पटम जर कमी होत नसेल तर ते रिकव्हर करायसाठी आपण डिपार्टमेंटला चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो. मला वाटतं चांगला प्रश्न होता आणि मला वाटतं समर्पक तुम्हाला त्यांच्याकडनं जर त्याला रिलेटेड आणखी बाकीचे NTTB ड्रग्स असं स्पेशली, कारण आपण जेवढे ड्रग्स पाहिले त्याच्यामध्ये लिओफ्लॉक्स आणि मॉक्झिफ्लॉक्स असं आहे की जे नुसतं TBतच नाही तर बाकीच्या ठिकाणी वापरले जातात, पायरिडॉक्सिन पण आहे, परंतु त्यासोबत जर आणखी NTTB ड्रग्स असेल स्पेशली तर ते त्याचा रेकॉर्ड पाठवतात. खूप खूप धन्यवाद मनोज भाऊ, तुम्ही तुमचा एक अमूल्य वेळ इथे दिलेला आहे त्याबद्दल. मी राजाभाऊ टांग आणि राजाभाऊ नानवानी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने त्यांचा सन्मान करावा. त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी इथे दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आपण भोजन अवकाशासाठी थांबणार आहे. लंच रेडी आहे, सर्वजण लंचचा आस्वाद घेतील अशी मी सर्वांना विनंती करतो. मनोज भाऊंना विनंती की जेवल्याशिवाय त्यांनी कृपया जाऊ नये.